मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांचा बहुचर्चित खाशाबा हा चित्रपट पुढील वर्षी 1 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. पण या चित्रपटाचा दमदार टीजर नुकताच रिलीज करण्यात आलाय. सोशल मीडियावर हा टीजर सध्या धुमाकूळ घालत असून खाशाबा चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात स्वतः नागराज मंजुळे यांच्यासह दिग्गज अभिनेते महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पण टीजर मधल्या 2 चेहऱ्यांची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. पहिलं म्हणजे खाशाबा जाधव यांचा मुख्य रोल कोणता अभिनेता करतोय हे अजूनपर्यंत समोर आलेलं नाहीये. त्यामुळे एकीकडे तो सस्पेन्स कायम असताना दुसरीकडे या चित्रपटात नागराज मंजुळे यांच्यासोबत त्यांच्या दुसऱ्या पत्नी गार्गी कुलकर्णी देखील झळकणार आहेत. तर नागराज अण्णा आणि गार्गी कुलकर्णी हे दोघेही पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्यामुळे देखील खाशाबा चित्रपटात काहीतरी अफलातून बघायला मिळणार असं बोललं जात आहे. तर गार्गी कुलकर्णी नेमके आहेत कोण, असाही प्रश्न अनेकांना पडलाय. या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. आणि सोबतच नागराजांना आणि गार्गी यांची खास लव्ह स्टोरी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देतनका. मंडळी, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून देशासाठी इतिहास घडवणाऱ्या एका सामान्य माणसाची असामान्य गोष्ट खाशाबा या मराठी चित्रपटात दाखवली जाणार आहे. स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर हा चित्रपट आधारित आहे. सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लाल मातीच्या आखाड्यापासून ते 1952च्या हेल्सिंकी ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक जिंकण्यापर्यंतचा खाशाबा जाधव यांचा संघर्षमय आणि ऐतिहासिक प्रवास हा चित्रपट उलगडून सांगणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अर्थातच सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे करत असून या चित्रपटाला संगीत दिलंय अजय अतुल या दमदार जोडीने. खाशाबा चित्रपटाचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, वैभव मांगले, ओम भूतकर आणि छाया कदम यांसारखे दिग्गज कलाकार चित्रपटात आहेत. याशिवाय चित्रपटाच्या टीजर मध्ये माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची देखील दमदार एंट्री दाखवण्यात आलेली आहे. पण या सगळ्यात मुख्य अभिनेत्याच्या म्हणजेच खाशाबा जाधव यांचा रोल नक्की कोण करताय हा सस्पेन्स अजून सुद्धा कायम आहे. याशिवाय या चित्रपटात नागराज मंजुळेंबरोबर त्यांची पत्नी गार्गी कुलकर्णी देखील पहिल्यांदा स्क्रीन शेअर करणार आहेत. त्यामुळे त्या आहेत तरी कोण असंही विचारलं जात आहे. तर गार्गी या नागराज अण्णांच्या दुसऱ्या पत्नी असून मागील काही वर्षांपासून त्या नागराज अण्णांच्या खांद्याला खांदा लावून पडद्यामागे काम करतात. गार्गी कुलकर्णी मराठी फिल्म इंडस्ट्रीतील निर्माती असून त्यांनी नागराज मंजुळे यांच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. सैराट, जून, घर बंदूक बिर्याणी, नाळ 2 यासारख्या चित्रपटांच्या निर्मितीत गार्गी यांचा महत्वाचा सहभाग राहिलाय. तर 2014 मध्ये आलेल्या फॅन्ड्री चित्रपटापासून या दोघांचं व्यावसायिक नातं अधिक घट्ट बनत गेलं. गार्गी या चित्रपटाच्या निर्मितीसोबत वेशभूषा विभागातही ऍक्टिव्ह असतात. त्यांना क्रिएटिव्ह रायटिंगची देखील आवड आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील असून 2017 मध्ये नागराज मंजुळेंबरोबर त्यांनी लग्न केलं. अर्थात नागराज अण्णांचं हे दुसरं लग्न होतं. फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी त्यांचं जीवन अत्यंत हलाखीचं होतं. त्यावेळी त्यांचं पहिलं लग्न सुनीता नावाच्या मुलीशी मे 1997 मध्ये झालं होतं. त्यावेळी ते 12वीचं शिक्षण घेत होते. दरम्यान फक्त कुटुंबाच्या इच्छेनुसार झालेलं हे लग्न 17 वर्ष टिकलं. पण नंतर दोघांमध्ये झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि 2014 मध्ये त्यांचा कायदेशीर घटस्फोट झाला. या घटस्फोटानंतर पहिल्या पत्नीनं नागराज अण्णांवर काही गंभीर आरोप केले होते, ज्याची मोठी चर्चा झाली होती. दरम्यान 2014 मध्येच नागराज अण्णांच्या आयुष्यात गार्गी कुलकर्णी यांची एंट्री झाली आणि 2017 मध्ये त्यांनी लग्न केलं. गार्गी आयुष्यात आल्यापासून ते चित्रपट सृष्टीत चांगलेच रमले. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं आपल्याकडे म्हटलं जातं. अगदी तसंच नागराज मंजुळे यांच्या यशामागे देखील एक स्त्री असून त्या गार्गी कुलकर्णी आहेत. होईल तेवढ्या प्रसिद्धीपासून त्या दूरच असतात. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तर त्या क्वचितच दिसतात. मध्यंतरी एका मुलाखतीत नागराज मंजुळे यांनी गार्गी कुलकर्णी यांच्या सोबतच्या नात्याबद्दल आणि लव्ह स्टोरी बद्दल मनमोकळेपणानं सांगितलं होतं. ते म्हणाले होते की अहमदनगर म्हणजे आताच्या अहिल्यानगर मध्ये त्यांची आणि गार्गीची पहिली भेट झाली होती. गार्गीला वाचनाची प्रचंड आवड असून ती स्वतः कविता लिहिते. तिला साहित्याची देखील उत्कृष्ट समज असल्याचं ते म्हणाले होते. पुढे जाऊन नागराजांना असंही म्हणाले होते की मी जेव्हा चित्रपटाची पटकथा लिहितो तेव्हा 2-3 व्यक्तींना ती आवर्जून ऐकवतो. त्यांच्या प्रतिक्रिया, होकार किंवा नकारामुळे मला पुढे जाण्याचा आत्मविश्वास मिळतो.
त्यातील एक व्यक्ती म्हणजे गार्गी. माझ्या सर्व कथा मी तिला ऐकवतो. तिला साहित्याची उत्तम जाण असल्यानं माझ्या प्रत्येक क्रिएटिव्ह कामात तिचा मोठा वाटा असतो. ती माझ्यासाठी माझा आरसा असल्याचं नागराज मंजुळे यांनी स्पष्ट केलं होतं. त्यांच्या आजवरच्या अनेक यशस्वी चित्रपटांमागे गार्गीचं मोठं योगदान आहे. कथा, पटकथा आणि क्रिएटिव्ह प्रोसेसमध्ये गार्गीचं मार्गदर्शन आणि मत त्यांच्यासाठी महत्वाचं ठरतं. त्यामुळेच त्यांच्या चित्रपटाच्या यशात पडद्यामागे राहून काम करणाऱ्या गार्गीचा वाटा मोलाचा असल्याचं नागराजांना आवर्जून सांगतात. दरम्यान आता खाशाबा चित्रपटाच्या निमित्ताने गार्गी कुलकर्णी यांचा अभिनय देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बाकी सैराट या चित्रपटाप्रमाणे नागराज मंजुळे यांचा खाशाबा देखील पडद्यावर धमाल करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आता या व्हिडिओ संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.